ना. काय प्रश्न आहे. प्रश्न बोल. ते त्याच्यावर मूवी बघितला ना, क्युरिओसिटी वाढली आहे का राखणदार बद्दल? हम्म तुझ्याकडे गमती आहेत का? माझ्याकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दलच्या. मी ना आजवळी जायचे ना मे महिन्यामध्ये, लहान होते तेव्हा. आमचे अण्णा आजोबा होते, म्हणजे माझे चुलत आजोबा. अरे कसल्या गोष्टी सांगायचे माहितीये का. दिवसभर आम्ही खेळून खेळून दमायचो आणि रात्री जेवण झालं का मस्त त्यांच्या बाजूला बसायचं आणि गोष्टी ऐकायच्या. ते असेच रात्रीचे कुठून तरी एका गावावरून आपल्या स्वतःच्या गावी यायला निघाले होते आणि एसटी वगैरे सगळ्या बंद झाल्या होत्या. आता जायचं कसं, तेव्हा काही असं ऑटो वगैरे नव्हत्या त्या काळामध्ये त्यांच्या. तर ते पायी पायी निघाले आणि मध्ये आल्यानंतर त्यांना असं जाणवलं की तिथे आजूबाजूला एक ना असं ओरडतंय शेळीचं कोकरू. तर छोटूस दिसलं त्यांना. तर त्यांनी ते घेतलं उचलून, त्याला असं छान गुंजारलं बिंजारलं आणि म्हटलं त्याला कुठे सोडायचं. त्यांना असं वाटलं रस्ता चुकलेला असेल कळपातनं, पण आता ह्या ह्याला सोडायचं कुठे, आपल्याला याचं घर पण माहित नाही, दिवसा उजेडी बघू नंतर. मग ते काय करतात, त्याला घेतात असं खांद्यावरती, चालायला लागतात. हळूहळू जशी पावलं त्यांची पडतात पुढे, तसं तसं त्यांनी असे त्याला खांद्यावर घेतलेलं होतं तर त्याचे पाय असे धरले होते. ते हाताच्या मधून असे मोठे मोठे व्हायला लागले. अगदी त्यांना जाणवायला लागलं की ते इथे मोठे मोठे व्हायला लागले. असं अचानक? हा, ते वाढायला लागले त्याचे पाय. म्हणजे काय माहिती आता पुढची गोष्ट तर आहे. असे वाढायला लागल्यानंतर ते पावलं झपाझप चालायला लागले. त्यांना कळे ना आता ह्याला फेकू काय करू. गावाच्या वेशीपर्यंत आले आणि काय अचानक त्यांच्या मानेवरचं जे काय जोखड होतं, ते कोकरू होतं, ते गायब.